हे गुड मॉर्निंग मुलांनो. तर आय होप तुम्ही छान आहात आणि तुम्ही सगळ्यांनी लास्ट टाइम मी जो तुम्हाला होमवर्क दिलेला तो केला आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण जो आहे तो विद्युतधारेवाला जो धडा आहे तो कंटिन्यू करणार आहोत. लास्ट क्लासमध्ये काय केलेलं तुम्हाला आठवतंय? हं, चला पटकन चेक करा बरं. काय केलेलं आपण लास्ट क्लासमध्ये आणि कोण मला सांगेल? येस. लवकर, लवकर कोण सांगेल मला? आतापर्यंत बघा आपण मुलांनो काय-काय केलं? आपण हीटिंग इफेक्ट केला, राइट? हीटिंग इफेक्ट वरती कोणकोणती उपकरणं काम करतात ते बघितलं. त्याच्यानंतर आपण काय केलं? मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट चालू केलेला होता. आणि लास्ट क्लासमध्ये आपण खूप एक महत्त्वाची गोष्ट बघितलेली. ह्याच मॅग्नेटिक इफेक्ट वरती जी काम करते, ती म्हणजे आपली इलेक्ट्रिक मोटर, राइट? तर ही इलेक्ट्रिक मोटर जी आहे ती कुठे-कुठे यूज होते, हे तुम्हाला तर ऑलरेडीच माहिती आहे किती किती जास्त महत्वाची आहे इलेक्ट्रिक मोटर. सो आता आपण काय करणार आहोत? आपण आता त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत. ठीक आहे? इलेक्ट्रिक मोटर नंतर आणखी एक खूप महत्वाची गोष्ट आहे, जी आपण यूज करतोय. वस्तू आहे जी आपण यूज करतोय. तर ती वस्तू कुठल्या प्रिन्सिपलवर काम करते, म्हणजे कुठल्या तत्वावर काम करते. ते आधी आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर ना मग ती वस्तू कोणती आहे? आधी ती कोणत्या तत्वावर काम करते आणि नंतर ती वस्तू कोणती आहे, ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे? तर थांबा मी तुमचं पुस्तक शेअर करते तुमच्याबरोबर. चला, तर हे ते बुक आहे. तर आपण लास्ट क्लासमध्ये हे मोटर बघितलेली, राइट? इलेक्ट्रिक मोटर कसं काम करते. आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असतं? गॅल्व्हनोमीटर काय असतं? आणि त्याच्यानंतर ना, मग आपण बघणार आहोत फॅरेडेचा इंडक्शन लॉ काय सांगतो? फ्लेमिंगचा राइट हँड रूल हे 4 टॉपिक मला वाटतं आज होतील, छोटे-छोटे आहेत. आणि त्याच्यानंतर ना, मग हे मला वाटतंय आणखी नेक्स्ट क्लासमध्ये आपलं एसी-डीसी आणि मग इलेक्ट्रिक जनरेटर होईल आणि मग आपला धडा जो आहे तो कंप्लीट होईल. म्हणजे आजचा एक पिरियड आणि उद्याचा म्हणजे ह्याच आठवड्यामधला अजून एक पिरियड. तर आपले 2 पिरियडमध्ये हा धडा कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे? तर आता बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे? अ, आपण काय बघितलं मुलांनो, की विद्युतधारा वाहत असेल, तर त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. मग हा फॅरेडेने विचार केला, ह्याच्या उलटं होऊ शकतं का? जर चुंबकीय क्षेत्र असेल, तर विद्युतधारा बनू शकते का? म्हणून मग त्याने काय केलं ना, एक एक्सपेरिमेंट केला. तर त्या एक्सपेरिमेंटसाठी मी तुम्हाला ना एक छानसा आता एक व्हिडिओ दाखवते. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तो व्हिडिओ मी एक्सप्लेन करेन. त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे ते आणि तो व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला कळेल की त्याने नक्की काय केलं. सरळ-सरळ ना फक्त म्हणजे आपण मॅग्नेट घेतलं, हे घेतले चुंबक घेतलं आणि सरळ-सरळ एक वायर घेतली त्याच्यामध्ये ठेवली आणि वायरीला गॅल्व्हनोमीटर बरोबर जोडलं. तर त्याच्यामधून करंट जातोय. गॅल्व्हनोमीटर तर काय आहे, की ते अॅमीटर सारखंच असतं. म्हणजे अॅमीटर काय करतं करंट मोजतं. गॅल्व्हनोमीटर पण करंट मोजतं. पण वेगळं कसं काय आहे, अॅमीटर ना फक्त एकाच दिशेमध्ये जाणारा जो करंट आहे, अॅमीटरला जर आपण प्रॉपरली जोडलं बॅटरी बरोबर सीरीजमध्ये, सीरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे काय असतं. तर बॅटरी बरोबर सीरीजमध्ये जर आपण अॅमीटर जोडलं, तर
जो आपला करंट पाहतो पॉझिटिव्ह डिरेक्शन कडून निगेटिव्ह डिरेक्शन कडे, तर तोच तो डिटेक्ट करू शकतो आणि किती आहे तो सांगतो. 2 अँपिअर आहे, 1 अँपिअर किती करंट आहे तो अॅमीटर सांगतो. पण गॅल्व्हनोमीटर काय करू शकतो? कुठल्या पण दिशेमध्ये करंट असू द्यात. तो रीडिंग देईल. तो करंटला डिटेक्ट करेल. करंट सांगेल तो किती आहे आणि कुठल्या दिशेमध्ये आहे, ते पण सांगेल तो. ठीक आहे? तर मला वाटतं आधी आपण गॅल्व्हनोमीटर बघूयात काय असतं. ठीक आहे? आता गॅल्व्हनोमीटर काम कसं करतं, हे तुम्हाला आता मी जो व्हिडिओ दाखवेल ना, त्याच्यामध्येच समजून जाईल. ठीक आहे. 1 सेकंड मला आता व्हिडिओ शेअर करते. बघा, हा व्हिडिओ जो आहे ना, मी ह्याचा आवाज म्यूट केलाय. आता इथे नक्की काय चाललंय मी ते सांगते तुम्हाला. नीट बघा मुलांनो. आता ह्याच्यामध्ये बघा, आपण नॉर्मली हे सर्किट दिलेलं आहे. त्या सर्किटमध्ये तुम्ही इथे बघू शकता एक बॅटरी लावलेली आहे, सेल म्हणजे आणि इथे स्विच आहे आणि स्विच बंद केला की करंट वाहतो. ही आपली नॉर्मल प्रोसेस आहे, राइट? आणि आता ह्या वायरमधून जिथून करंट वाहतोय, त्याच्या भोवती काय निर्माण होतं आपलं? चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं म्हणजे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. आता ह्याने काय केलं, फॅरेडेने काय केलं, ह्याच्या उलटं. ह्याच्या उलटं म्हणजे बघा आता पुढचा व्हिडिओचा भाग दिसेल तुम्हाला, त्यावेळी समजेल. थांबा मी याचा जरा स्पीड फास्ट करते. आता आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिक करंट विदाऊट बॅटरी तेच करणार आहे ना आपण. फक्त मॅग्नेटिक फील्ड घेऊन, मॅग्नेट्स घेऊन आपण करंट निर्माण करू शकतो का? जसं आता आपण बघितलेलं, की करंट कॅरिंग कॉईल जी असते, तिच्या भोवती काय निर्माण होते? मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. मग आता मायकेल फॅरेडेने बघा काय केलं, ह्याच्या उलट पॉसिबल आहे का? मॅग्नेटिक फील्डमुळे करंट निर्माण होऊ शकतो का? जसं आता मी तुम्हाला थोड्या वेळ आधी एक्सप्लेन केलेलं होतं. मग आता पुढे इथे काय होतंय बघा, आणि खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले. तर एक एक्सपेरिमेंट जो आहे तो सक्सेसफुल झाला. काय केलं आता त्यांनी बघा. सर्किट होईल. तर ही आपली आहे वायर. एक वायर घेतलेली आहे आपण. आता आपण काय करणार आहे, ह्या वायरीला आपण जोडलं हे गॅल्व्हनोमीटर. हे गॅल्व्हनोमीटर तेच आहे बघा. दिसते तुम्हाला राइटला चाललंय, लेफ्टला चाललंय. म्हणजे करंट कुठल्या दिशेला आहे, तर इथे बल्ब न घेता गॅल्व्हनोमीटर घेतलेलं होतं. आता इथे काय केलंय, की आता असे बल्ब जोडलेत. असा एक बल्ब जोडलाय, जो करंट राइटला असेल तर बल्ब येलो ग्लो करेल. करंट लेफ्टला असेल तर बल्ब ब्लू ग्लो करेल. असा वाला बल्ब जोडलेला. म्हणजे दोन्ही केसमध्ये आपल्याला करंट आहे की नाही दिसेल. आता नुसतं इथे जवळ ह्याच्या मॅग्नेट ठेवलं की नाही मुलांनी, ही वायर आहे, बल्बला जोडली आणि नुसतं मॅग्नेट जवळ ठेवलं, की बल्ब बघा लागतच नाहीये. जेव्हा की बघा ह्या मॅग्नेटमुळे मॅग्नेटिक फील्ड जी आहे, चुंबकीय क्षेत्र त्या वायरवर जाणार आहे ना, पण काहीच नाही. बघितलं आता? ते मागे घेतलं. मागे घेताना बघितलं बल्ब लागलेला, मागे जाताना येलो झालेला आणि परत पुढे आणल्यावरती पण काही सेकंडसाठी काय झालं, बल्ब ग्लो झालेला होता. बघितलं मागे गेल्यावर? येस, नीट बघा. मागे गेल्यावर येलो, पुढे आणल्यावरती ब्लू. मग फॅरेडेने बघितलं, अरे म्हणजे मॅग्नेटला नुसतं जवळ ठेवल्यावर काही नाही होतंय. पण मॅग्नेटला मागे पुढे केलं. आता मॅग्नेट तसंच ठेवलं. आता ही जी वायर आहे तिला हलवून बघतात येते. बघितलं? इथे पण सेम तसंच. इथे जवळ आणल्यावर येलो, मागे गेल्यावर ब्लू. सेम गोष्ट होते. आता काय केलं? आता आपण ना ही जे आहे मॅग्नेट न घेता आपण स्वतःहून इलेक्ट्रोमॅग्नेट बनवतोय. कळतंय? चुंबक न घेता हे इलेक्ट्रोमॅग्नेट घेतलं. कारण
सारखं चुंबक नवीन परमनंट कुठून आणणार ना? इलेक्ट्रोमॅग्नेट काय आपल्या हातात आहे. कॉईल घेतली, तिला बॅटरी लावली, करंट चालू केला, की बनलं हे आपलं इलेक्ट्रोमॅग्नेट. तुम्ही बघितलेलं होतं हे सोलेनॉइड आहे आणि सोलेनॉइड मॅग्नेट सारखं काम करते. आपण ऑलरेडी बघितलेलं, राइट? सो हिअर वी आर युजिंग सोलेनॉइड ॲज आपली कॉईल 1 म्हणून. ठीक आहे? आता बघा, हे मॅग्नेटचं काम करते. आता नीट बघा. आता ह्याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन चालली ह्या वायर मधून. तर आता म्हणून ह्याला आपण म्हणतो प्रायमरी कॉईल आणि ह्याला म्हणतो सेकंडरी कॉईल. कळते? तर आता नीट बघा. इथे काय चाललंय बघितलं? स्विच आता मागे पुढे करायची गरज नाही. स्विच बंद चालू करताना पण करंट म्हणजे बल्ब पेटतोय बघा. स्विच बंद करताना 1 सेकंडसाठी बल्ब पेटलेला होता. आता नीट बघा पुढे काय होतंय. स्विच बंद चालू केला तरी पण बल्ब पेटला. बंद केल्यावर बघा येलो झालेला. म्हणजे स्विच ऑन केल्यावर येलो झालेला आणि ऑफ केल्यावरती ब्ल्यू झाला. कळतंय? म्हणजे बघा इथे होतंय काय? इथे काय होतंय? चला आता हे मी तुम्हाला पुढचा भाग स्वतः एक्सप्लेन करते. जवळ आणल्यावर येलो झालेलं, मागे घेतल्यावरती ब्लू. हे मगाशी जे आपण बघितलेलं होतं ते. चला आता इथे काय होते बघा. व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे आपण काय करतोय, जी आपली प्रायमरी कॉईल आहे, प्रायमरी कॉईल म्हणजे जी मॅग्नेटचं काम करते, तिच्यामध्ये जो करंट आपला चेंज होतोय, त्या करंट चेंज झाल्यामुळे सेकंडरी कॉईलमध्ये काय होते, करंट इंड्यूस होतोय. इंड्यूस होते म्हणजे निर्माण होते म्हणू शकतो आपण एक प्रकारे. म्हणूनच त्याचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटमुळे आपण काय करतोय, करंटला इंड्यूस करतोय. म्हणून नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे? चला आता इथे काय होतंय बघा. करंट जर एक समान असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये करंट एक समान असेल, तर बल्ब नव्हता पेटत. कधी पेटला? स्विच ऑन केलं काही सेकंड्स, स्विच ऑफ केलं काही सेकंड्स. पण त्याला खूप वेळ ऑनच ठेवलं, तर काय नाही झालं. ऑफ ठेवलं तेव्हा पण काय नाही झालं. याचा अर्थ स्विच ऑन केल्या-केल्या बघा मुलांनो, करंट जो आहे हळू-हळू आधी वाढतो आणि मग एका लेव्हलला येऊन तो सेटल होतो. बरोबर आहे? जसं आपला फॅन पण बघा, हळू स्पीड वाढते आणि एका लेव्हलला ज्या लेव्हलवर आपण त्याला फिक्स केलेलं असतं ना, 1 वर, 2 वर, किती वर फिक्स केलंय. मग त्या लेव्हलवर येऊन तो परत नंतर तो एक समान गतीने फिरायला लागतो, राइट? तर इथे पण काय होतंय, ज्यावेळी करंट वाढतोय तो टाईम किंवा ज्यावेळी करंट कमी होतोय तो टाईम. आता विद्युतधारा खूप फास्ट वाहते ना मुलांनो, त्याच्यामुळे तो टायमिंग वाढण्यासाठीचा टायमिंग आणि कमी होण्याचा टायमिंग जो आहे तो खूप कमी असतो. एकदम मिली सेकंड्समध्ये असतो तो टायमिंग. म्हणून फक्त काही सेकंड्ससाठी बघा काही मिली सेकंडसाठीच म्हणू शकतो आपण. बल्ब पटकन असं ऑन झाला, ऑफ झाला, है ना? तर ह्याचा अर्थ काय, की आपण करंटमुळे पण मॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटिक फील्डमुळे पण करंट जनरेट करू शकतो. पण कंडिशन काय आहे? करंट जो आहे तो एकसमान नाही पाहिजे. चेंज होत राहायला पाहिजे करंट. तरच आपण काय करू शकतो, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करू शकतो. ठीक आहे? तर आय मीन करंट जनरेट करू शकतो, जर आपण मॅग्नेटिक फील्ड चेंज करत राहिली तर. करंट वाढतोय म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती चेंज होते. कळतंय? चला आता मी तुम्हाला व्हाईट बोर्डवरती एक्सप्लेन करते. बघा, तर इथे काय होतंय, आधी आपण काय घेतलेलं नॉर्मल मॅग्नेट घेतलेलं. समजा हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे, राइट? आणि ही अशी आपण आता त्यांनी जी कॉईल घेतलेली ना, ती गोल दाखवलेली आणि बल्ब दाखवले. त्याच्याऐवजी मी काय करू शकते, फक्त एक नॉर्मल असं सर्किट दाखवू शकते तुम्हाला आणि इथे काय दाखवलेलं आहे, हा गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे? तर हा आपला गॅल्व्हनोमीटर आहे, जो राइट लेफ्टला जाणार आहे, राइट? आता बघा नक्की काय होतंय. हा आपण इकडे नॉर्थला आणला, इकडे ह्या साईडला आणला, जवळ आणला.
तर कदाचित ऑब्झर्व्ह करावं लागेल काय होतंय, पण कदाचित हे वालं ना इकडे जाईल. गॅल्व्हनोमीटर हे इकडे दाखवेल आणि परत म्हणजे फक्त तो गतिशील आहे ना तोपर्यंत गॅल्व्हनोमीटर लेफ्टला जाईल आणि एकदा आणून ह्या नॉर्थ पोलला इथे थांबवलं, की परत तो माघारी जो आहे तो 0 वरती येईल. म्हणजे तोपर्यंतच करंट आहे, जोपर्यंत हे मॅग्नेट हलत राहतंय. ठीक आहे? आणि जर ह्याच्या उलटं केलं आपण तर ह्याच्या जर उलटं केलं, जर इकडे साऊथ घेतला, इकडे नॉर्थ घेतला, तर कदाचित तो इकडे दाखवेल. आणि तोपर्यंतच दाखवेल जोपर्यंत मॅग्नेट जवळ येतंय. जसं मॅग्नेट येऊन थांबलं, तोपर्यंत मग हा परत 0 ला येईल. राइट? मग आता ह्या मॅग्नेटच्याच ऐवजी आपण काय करतोय? सोलेनॉइड घेतोय. राइट? एक नॉर्मल सोलेनॉइड बनवलेली वायर, त्याच्यामधून आता आपण बॅटरी जोडून, एक स्विच जोडून, त्याला स्वतःलाच आता आपण काय बनवलं? त्याला बनवलं आपण मॅग्नेट. तर हे आपलं मॅग्नेटचं काम करेल, राइट? तर ही आपली काय आहे? ही प्रायमरी कॉइल आहे. आणि ही सेम टू सेम जी मी इथे घेईल, ती आपली काय आहे? हं, ही आपली आहे सेकंडरी कॉइल. कळतंय? तर ही प्रायमरी, ही सेकंडरी. ईझी? सो आता आपल्याला काय करायचंय? आता आपण बघूयात. तर आपण बघितलं प्रायमरी कॉइलमध्ये हा जो आपला करंट चेंज होतोय, म्हणजे आपला चेंजिंग करंट. आता चेंज इन करंट आहे ह्याचाच अर्थ आपली मॅग्नेटिक फील्ड काय आहे? चेंज होते. राइट? सो चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड काय करते ती? इंड्युसेस करंट. करंटला ती निर्माण करते, करंटला ती इंड्यूस करते. इंड्युसेस करंट. ह्यालाच म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर आता ह्याची डेफिनेशन आपण तुमच्या टेक्स्ट बुक मधून बघूया. बघा. तर इथे काय सांगितलेलं आहे बघा मुलांना. आणि डेफिनेशन तर नाही दिली आहे. फक्त एवढंच दिलंय. ठीक आहे. फक्त त्याने एवढंच दिलंय, की चेंजिंग जो करंट आहे, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड चेंज होते आणि त्याच्यामुळे करंट इंड्यूस झालेला आहे. तोच दिलेला आहे फक्त. ठीक आहे. बाकी आता गॅल्व्हनोमीटर जे आहे ते काय आहे हे तुम्ही जरा स्वतः वाचा मुलांनो. मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. हे बघा हे प्रॅक्टिकली गॅल्व्हनोमीटर हे असे दिसतात. हे दिसतात ते मध्ये 0 आहे आणि इकडे 100, 200, 300. इकडे पण 100, 200, 300. राइट? म्हणजे दोन्हीकडे स्केल दिलेली आहे त्याची. म्हणजे करंटचं डिरेक्शन चेंज झालं, की मग काय होऊ शकतं? दोन्ही बाजूला तो ज्या डिरेक्शनला आहे हां, इथे दाखवलेले बघा डेफिनिशन. फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे? ते जरा इथे वाचा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची डेफिनेशनच नाही दिली. बरं, मी एक्सप्लेन करते मुलांनो. जर क्वेशन विचारला, व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? परत मी बोलते, क्वेशन जर विचारला, व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? तर तुम्ही काय लिहिणार? वेन करंट इंड्युसेस, लक्षात घ्या, वेन करंट इंड्युसेस इन सेकंडरी कॉइल ड्यू टू चेंजिंग करंट इन प्रायमरी कॉइल. कळते? Current induces in second coil due to change in current in primary coil. It is called electromagnetic induction. Easy. सेकंडरी कॉइल मध्ये जो करंट इंड्यूस होतोय प्रायमरी कॉइल मध्ये करंट चेंज केल्यामुळे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. अच्छा. आता ना हा करंट मुलांना कोणत्या डिरेक्शनला नक्की इंड्यूस होणार आहे? हे ऑलरेडी मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं. हे बघा गॅल्व्हनोमीटर घेतली, कॉइल घेतली आणि आपण हे काय घेतलेलं? सोलेनॉइड वाले घेतलेलं. तर हे मी ऑलरेडी आता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे.
ठीक आहे. आता बघा, आता करंट कुठल्या डिरेक्शन मध्ये इंड्यूस होणार आहे ह्याच्यासाठी मग आपल्याकडे हा लॉ आहे. कोणता लॉ आहे? आता हे एक्सपेरिमेंट भले फॅरेडेने केलं, लेकिन जो लॉ है, जो नियम आहे तो आपल्याला कोणी दिलेला आहे? फ्लेमिंगने दिलेला आहे. तर बघूयात आता फ्लेमिंग्सचा राइट हँड रूल काय आहे? तर लास्ट टाइम आपण 3 बोटं घेतली, तशीच आता इकडे पण 3 बोटं घ्यायची आहेत, पण ती राइट हँडची घ्यायची आहेत. चला, तर पुस्तक पण बघूयात आणि माझ्याकडे पण बघा मधून-मधून. तर ही 3 बोटं घ्या. ठीक आहे? येस, गोळी मारायची ॲक्शन करताना तुम्ही 2 बोटं घेऊन अंगठा. तर तशीच ही 3 बोटं घ्यायची आहेत. पण आता अशी घ्यायची आहेत, की बघा एक बोट तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही तुमच्यापासून लांब, जसं आपण कोणाला बोट दाखवत असलो, तर तसं हे एक बोट केलं, अंगठा उभा, एक बोट समोर आणि हे आपलं जे मधलं बोट आहे हे असं आडवं. ठीक आहे? तर हे समोर, हे उभं आणि हे आडवं. तर तुम्ही बघू शकता आता ही तिन्ही बोटांमध्ये 90-90 अंशाचा कोन पडलेला आहे. म्हणजे तिन्ही बोटं एकमेकांना काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. ह्याला हे आहे, ह्याला हे आहे आणि ह्याला हे आहे. राइट? आपला XY-Z ॲक्सिस असतात. अगदी त्यासारखं. तर फ्लेमिंगचा जो लेफ्ट हँड रूल होता ना, तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट काय कॉमन आहे? सिंपल आहे. आपलं हे जे इंडेक्स फिंगर आहे, तर्जनी आपण बहुतेक त्याला मराठीत म्हणतो. हे फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूलमध्ये पण मॅग्नेटिक फील्डचंच डायरेक्शन दाखवत होतं. इथे राइट हँड रूलमध्ये पण हे मॅग्नेटिक फील्डचंच डायरेक्शन दाखवत आहे. ठीक आहे. दुसरी काय गोष्ट कॉमन आहे? जो आपला मधलं हे जे बोट आहे, ते आपण कुठल्या डिरेक्शनला करंट वाहतोय त्याच्यासाठी घेतलेलं. इथे आता तेच मधलं बोट काय दाखवणार आहे, की करंट कुठल्या डिरेक्शनमध्ये इंड्यूस होईल. म्हणजे दोन्ही पण करंटचंच डायरेक्शन दाखवत आहेत. पण हा आपला रेग्युलर करंट आणि हा आपला काय आहे? इंड्युस्ड करंट. आणि अंगठा काय दाखवतोय? हं. इथे कुठल्या डिरेक्शनमध्ये कंडक्टरचं मोशन होईल. आठवतंय ना? तिथे आपण मोशन क्रिएट केलेलं. इथे आपण मोशन जे देतोय ते कुठल्या डिरेक्शनला देतोय. म्हणजे दोन्ही पण अंगठे मोशन दाखवतात आहेत. दोन्ही पण इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्ड दाखवतात आहेत. फरक फक्त काय आहे? हे जे मधलं बोट आहे, ते एक दाखवतंय आपला नॉर्मल करंट आणि दुसरा दाखवतोय आपला इंड्युस्ड करंट. तर आता बघा, इथे आपण मी जे आता मगाशी बोर्डवरती ही जी डायग्राम काढलेली होती. चला आता इथे आपण हा फ्लेमिंगचा राइट हँड रूल अप्लाय करून बघूया. ठीक आहे. आता बघा ही जी पहिली केस होती. काय आहे? नॉर्थ पोल इकडे आहे. राइट? तर आपली जी दिशा आहे मॅग्नेटिक फील्डची जी दिशा आहे, ती अशी नॉर्थ कडून साउथ कडे जाते. राइट? तर मग ही दिशा बघा अशी घेतलेली होती. कळते तुम्हाला मुलांनो? ही अशी घेतलेली होती. करेक्ट आहे? इकडे. माझ्याकडे बघा, माझ्या बोटाकडे. तर ही इकडे घेतलेली होती. करेक्ट आहे? आणि आपण मोशन कसं करतोय? मॅग्नेटला मोशन कसं करतोय? हां, आता इथे म्हणाल की तुम्ही वर-खाली तर नव्हतो करत आपण. तर आपण इकडे जवळ आणत होतो ना, तर मोशन आपण कसं दाखवू शकतो? हं, खाली वर करून तर नाही दाखवू शकत मोशन. तर हे समजा हे असं मी घेतलं आणि जे मोशन आहे, ते मोशन कोणत्या डिरेक्शनला? येतंय ह्या डिरेक्शनला. तर ह्या बाजूने इकडेच चाललेलं आहे. क्लॉकवाईज असं वगैरे समजू घेऊ शकतो. तर बघा करंट जो आहे तो कुठे दाखवतोय? माझ्याकडे, राइट? मग कदाचित त्यावेळी कॉइलमध्ये जो करंट जनरेट होतोय, तो असा असेल, ह्या बाजूला असेल, इकडून जाणारा असेल. यू नेव्हर नो. ठीक आहे? हे आपल्याला एक्सपेरिमेंट करून बघितल्यावरती समजेल. पण इथे ना, हे मॅग्नेटला मूव्ह करताना ना मुलांनो, हे जरा दाखवणं थोडं मुश्किल आहे. बट म्हणूनच आपण ज्यावेळी कॉइल घेतो ना, तर आता आपण जे एक एक्सपेरिमेंट करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल, की कसा आपण हा जो फ्लेमिंग्सचा राइट हँड रूल जो आहे, तो कसा अप्लाय करू शकतो. तर ह्याच्यामध्ये पण बघा, हे जे मोशन आहे कुठल्या डिरेक्शनला आहे. मोशनमध्ये ना आपण मोस्टली ज्यावेळी क्लॉकवाईज फिरवतोय ना, वस्तूला क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज फिरवतोय, एक वस्तू आहे तिच्यामध्ये
जनरेटर आपण त्याला म्हणतो, इलेक्ट्रिक जनरेटर, जेच आता तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर मला वाटते चला आज आपण इलेक्ट्रिक जनरेटर पण चालू करू शकतो, कारण आपले 2-3 टॉपिक झाले ऑलरेडी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे, फॅरेडेने काय एक्सपेरिमेंट केला, गॅल्व्हनोमीटर काय आहे आणि आपला राइट हँड रूल. तर हे सगळंच झालं आपलं. तर आपण चला डायरेक्टली आता जाऊयात कशाकडे? आपल्या इलेक्ट्रिक जनरेटरकडे जाऊयात. तर आता मी इलेक्ट्रिक जनरेटर काय आहे, कसं दिसतं आणि ते कसं काम करतं, त्याच्यासाठी परत एक व्हिडिओ शेअर करते मुलांना. इलेक्ट्रिक जनरेटर खूप, खूप, खूप जास्त महत्वाचं आहे. अरे इलेक्ट्रिक जनरेटर तेच आहे. तुम्हाला आठवतंय? उंचावरून पाणी पडतं, मग टर्बाइन्स गोल-गोल फिरतात. माहिती ना? मग तेच जे टर्बाइन्स गोल-गोल फिरतात आहेत, ते काय करतात आहेत माहितीये? त्या इलेक्ट्रिक जनरेटरमध्येच एक कॉईल असते तिला फिरवतात आहेत. आणि ती फिरल्यामुळे काय होतंय? करंट जनरेट होतोय. आपण बघितलं ना, आपली एकतर आपण कॉईल फिरवू शकतो किंवा मॅग्नेट फिरवू शकतो. दोघांपैकी कोणतं तरी एक फिरणं गरजेचं आहे. तर तिथे काय जे केलं जातं, मॅग्नेट्सला तसंच ठेवलं जातं आणि कशाला फिरवलं जाते? कॉईलला फिरवलं जाते. मोटरमध्ये काय होतं? मॅग्नेट्सला आपण ठेवलेलं आणि आपण करंटची दिशा चेंज करत होतो, त्याच्यामुळे ते फिरत होतं. आता आपण काय करतोय? मॅग्नेट्सला तसंच ठेवणार आहे आणि कॉईलला फिरवणार आहे. त्याच्यामुळे करंट निर्माण होणार आहे. मोटरमध्ये आपण करंटचा सप्लाय दिलेला. इथे आपल्याला करंट मिळणार आहे. इथे आपल्याला करंट बनवायचाच आहे ना, राइट? तर एक व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवते आणि एक्सप्लेन मी तू स्वतःच करेल. तर बघूया की नक्की काय होतंय. मुलांनो मला काही सेकंड्स द्या. 1 सेकंड. कारण ना एक व्हिडिओमध्ये जो मला व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे, त्या व्हिडिओला मला एकदा तुम्हाला जरा चेक करू द्यात. कारण एका व्हिडिओमध्ये काहीतरी थोडासा इश्यू होता. तर मी दुसरा व्हिडिओ बघते. 1 मिनिट द्या मला फक्त. अच्छा, तोपर्यंत तुम्ही काय करा, चला मी बुक शेअर करते. तोपर्यंत तुम्ही काय करा, पटकन ही आकृती काढायची. परीक्षेमध्ये इलेक्ट्रिक मोटर किंवा इलेक्ट्रिक जनरेटर ह्या दोघांपैकी एक प्रश्न तर नक्की, नक्की विचारला जाऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलेलं इलेक्ट्रिक मोटरसाठी काय सांगितलेलं इलेक्ट्रिक मोटरसाठी, की इलेक्ट्रिक मोटरमध्ये एकतर आकृती विचारली जाऊ शकते किंवा इलेक्ट्रिक मोटरचे जे छोटे-छोटे पार्ट्स आहेत, ते विचारले जाऊ शकतात. बरोबर आहे? आकृती किंवा ते पार्ट्स जे आहेत, ते जे पार्ट्स आहेत, ते प्रत्येक पार्टचं काय-काय काम आहे, ते विचारलं जाऊ शकतं, राइट? मी हे तुम्हाला सांगितलेलं होतं. मग आता तुम्हाला काय करायचंय? सेम याच्यामध्ये पण आकृती करायची आहे. एक असतं बघा मुलांनो प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे ती वस्तू कुठल्या तत्वावर काम करते. दुसरं असतं त्याचं कन्स्ट्रक्शन. ती वस्तू बनवली कशी? आणि तिसरं असतं त्याचं वर्किंग. तर वर्किंगमध्येच कुठली वस्तू काय काम करते ते येतं ना. तर तिसरी असते वर्किंग. ठीक आहे? तर हे तिन्हीच्या तिन्ही ज्यावेळी तुम्हाला येईल, त्यावेळी समजायचं की हा टॉपिक चांगला येतोय. आणि त्याच्या वेळीच तुम्ही काय करू शकता? एक्झाममध्ये व्यवस्थित आन्सर्स लिहू शकता. नाहीतर मग प्रॉब्लेम होईल. अच्छा, ठीक आहे. मला तो पार्ट तर नाही मिळाला मुलांनो. आपण ना, मी दुसराच एखादा व्हिडिओ प्ले करते. थांबा. ठीक आहे. आता हा व्हिडिओ जो आहे तो इंग्लिशमध्ये आहे. मी तुम्हाला जो आहे तो मराठीमध्ये एक्सप्लेन करते. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे आता एसी आणि डीसी दोन्ही जनरेटर असतात. आता तुम्ही म्हणसाल हे एसी काय आहे आणि डीसी काय आहे? कळेल तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवल्यानंतर ना.
तेच एसी आणि डीसी तुमच्या पुस्तकात दिलंय बघा, जनरेटरच्या आधीचा टॉपिक. मग तो आधीचा टॉपिक मी का नाही घेतला, कारण हे जनरेटर कळल्यावर एसीडीसी जास्त चांगल्या प्रकारे समजेल तुम्हाला. ठीक आहे, तर चला आता हे वाला बघूयात व्हिडिओ. थांबा, मी याची स्पीड बघते किती केली आहे, मी स्पीड वाढवते. हा, तर हे दिसतंय तुम्हाला, इथे गॅलोनोमीटर लावलाय आणि हे बघा तुमच्या पुस्तकात आकृती आहे सेम तशी वालीच ही आकृती दिसते. आपण 2 मॅग्नेट्स घेतलेत, इथे मॅग्नेटचं नॉर्थ पोल आहे, हे इथे साऊथ पोल आहे आणि इथे दिसते मुलांना इथे 2-2 रिंग्स आहेत. का बरं 2-2 रिंग्स आहेत आता तुम्हाला कळेल. चला तर हा व्हिडिओ आता प्ले करूया. तर ह्याला नीट बघा मुलांनो, जरा ना सूक्ष्म रीतीने नीट बघा. इथे एक ब्लॅक कलरचं काहीतरी आहे आणि ते येऊन इथे ब्ल्यू वाल्याला लावलंय आणि दिसते मुलांनो हे ग्रे कलरचं. हे मग आपल्या मोटरमध्ये जसं हे आर्मेचर होतं, त्याला आर्मेचर म्हणतात. आर्मेचर काय आहे, आपली नॉर्मल जो कंडक्टर आहे तोच आहे, फक्त त्याला आपण काय केलंय एका रेक्टँग्युलर शेप मध्ये घेतलंय. तर त्या रेक्टँग्युलर शेपच्याच आर्मेचरचं त्यांनी ना आपल्याला समजावं म्हणून अर्धा भाग बघा सिल्वर कलरचा दाखवलाय, ग्रे कलरचा, आणि अर्धा भाग जो आहे तो गोल्डन कलरचा दाखवलाय. तर बघा हा अर्धा भाग ज्या सिल्वर कलरचा, हे बघा इथून आतून आला आणि तो जोडलाय कुठल्या, ह्या बाहेरच्या गोलशी जोडलाय. हे जे 2 गोल दिसतात आहेत मुलांना, ह्याला आपण म्हणतो स्प्लिट रिंग्स. एक रिंगचे 2 स्प्लिट केले म्हणून मग ह्याला काय म्हणतात, स्प्लिट रिंग्स म्हणतात. सॉरी सॉरी सॉरी, ह्याला स्लिप रिंग्स म्हणतात. स्प्लिट रिंग्स ज्या आहेत त्या मोटरमध्ये होत्या, म्हणजे त्या रिंगला मधून कट केलेलं म्हणून त्याचं नाव होतं स्प्लिट रिंग. इथे जे आहे ती एक रिंग इकडे एक रिंग तिकडे, तर ह्याला म्हणतात स्लिप रिंग्स. स्लिप रिंग्स का म्हणतात, कारण हे जे ब्लॅक कलरचं तिकडे बघा ब्रशेस होते कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी, इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी तिकडे ब्रशेस होते, इकडे सुद्धा काय आहे तिथे बघा ब्रशेस आहेत, ह्याला कम्युटेटर सुद्धा म्हणतात. तर त्याच्यावरती स्लिप होते ना, म्हणून ह्याचं नाव ठेवलेलं आहे स्लिप रिंग्स. आता बघा पुढे आता काय चाललंय. हा दिसतंय आता की गोल्डन आर्मेचरचा कॉन्टॅक्ट ह्या वाल्या रिंगशी, पहिल्या रिंगशी आहे आणि ह्या खालच्या सिल्वर आर्मेचरचा कॉन्टॅक्ट जो आहे तो ह्या दुसऱ्या वाल्या रिंगशी, जी बाहेरच्या साईडला. नीट बघा आता कसं होतंय. तर आपण काय करतोय आता, स्वतः आपण हिला फिरवतोय. इकडे आपण काय करणार बघितलं, हँडल लावला. येस, हेच मी म्हणते टर्बाईन. ह्याला एक गोल गोल फिरणारं टर्बाईन सोडलं. तुम्हाला माहितीये मुलांनो, हे ना छोटा कमी करंट जनरेट करणारे जनरेटर तुम्ही स्वतः सुद्धा घरी बनवू शकता. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. काय काय मुलं सायन्सचे जे प्रयोग वगैरे असतात ना, तर त्यावेळी हे क्रिएट करतात. काय करायचंय, नॉर्मली नळातून पाणी जे खाली वाहतंय त्याच्या खाली हे छोटं फूल फिरणारं लावलं आणि आपण काय केलं, नॉर्मल आपली कॉपर वायर आहे आणि त्या कॉपरला आता आपल्याकडे तर गॅल्व्हनोमीटर आहे नाही, गरज नाही. एलईडी बल्ब आहे ना आपला, एलईडी बल्ब तर कॉमन आहे, कुठे पण मिळतो. आणि एलईडी बल्बची खासियत काय, स्पेशालिटी काय, तो कमीत कमी करंट असेल ना त्याला पण तो डिटेक्ट करतो. तो बल्ब जळायला लागला की कळेल, अरे करंट फ्लो व्हायला लागलाय. तर तुम्ही हे ट्राय करा. हा, मॅग्नेट कुठून भेटणार, मॅग्नेट तर कुठून पण भेटतील. ठीक आहे, बार मॅग्नेट भेटेल, कुठून पण भेटेल. तर हा, पण जरा थोडं स्ट्रॉंग वालं मॅग्नेट घ्यावं लागेल. तर हा प्रयोग जर जमला ना, तुम्ही नक्की करून बघा. ठीक आहे, आणि केला ना खाली कमेंट मध्ये लिहा, आणि पॉसिबल झालं ना तर मग ती कमेंट वाचून ना मी तुमच्याकडून तो, हा करताना तुम्ही व्हिडिओ पण रेकॉर्ड करा, तर मी तुमच्याकडून तो व्हिडिओ मागवून घेईल मग. ठीक आहे, चला पुढचा पार्ट बघूयात आता व्हिडिओचा. बघितलं, गोल 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 फिरवतात ते. हे गोल गोल फिरवल्यामुळे आता बघा काय होतंय, तर ह्याला आपण स्वतःहून गोल फिरवतोय, करंट इंड्यूस होतोय. हा, आता इथे बघा मुलांना, इथे एकदम स्पष्ट दिसते. हे बघा, ही गोल्डन वायर ह्या पहिल्या स्लिप रिंगला जोडली आणि ही सिल्वर वायर दुसऱ्या स्लिप रिंगला जोडली. आता बघा हे फिरवतात आहेत, राईट. आता जसं फिरवलं जाते, नीट बघा, जसं फिरवलं जाते
तसं ना एका वेळी दिसतोय करंट दोन्हीकडे फ्लक्च्युएट होतोय, दोन्हीकडे चाललोय म्हणजे दोन्ही बाजूला करंट इंड्यूस होतोय. आता नक्की काय होतंय पुढे बघा. ज्यावेळी हे आपण मॅग्नेट्स 2 ठेवले. हे 2 मॅग्नेट्स ठेवल्यामुळे काय होतंय? मॅग्नेटिक फील्ड आपली नॉर्थ कडून साउथ कडे चालली. म्हणजे हे आहे आपल्या मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन. फ्लेमिंगचा राइट हँड रूल. हे झालं मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन. ठीक आहे? आता आपण जे हे मूव्ह करणार आहे, नीट बघा आता. हे जे आर्मेचर आता आपण मूव्ह करणार आहे, ते बघा कसं होतंय. हां, आता ह्यांनी थोडं वाकडं केलं आपल्याला समजावं म्हणून. आता बघा काय चाललं. हे खालून वरती केलं आपण आणि ह्याला वरतून खाली केलं. नीट बघा. आता इथे आपण काय करूया, फ्लेमिंगचा राइट हँड रूल लावूयात. ह्याच्यासाठी मी काय करते, एक नोटबुक घेते म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. थांबा 1 सेकंड. बघा, ही मी नोटबुक घेतली. तर नीट बघून. समजा ही नोटबुकच माझी आर्मेचर आहे. आता नोटबुकच्या दोन्ही बाजू पण बघा. ही बाजू बंद आहे, ही बाजू ओपन आहे. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. तुमच्या बुकमध्ये जी नावं दिली आहेत ना, आपण तीच नावं इथे पण ठेवूया. बुकमध्ये काय नाव दिलंय एबीसीडी. ठीक आहे? तर बघा, हे बुक दिसते आता तुम्हाला माझी अशी. तर हे ए आहे, बी, सी, डी. ठीक आहे. थांबा मी मुलांना थोडी क्रॉस होते. म्हणजे आता तुम्हाला व्यवस्थित जास्त समजेल. तर माझ्याकडची जी बाजू आहे ही ए, बी, सी आणि डी. तर आता काय केलं आपण? त्याला असं फिरवतोय ना, तर एबी वर चाललाय आणि सीडी खाली चाललाय. राईट? बघा, ही आपली मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन होती. आता हा जो एबी आहे, ह्याला मोशन आपण कुठे घेतो? वर. तर करंट कुठे इंडेक्स होतं बघा, तुमच्याकडे बोर्ड दाखवतोय. कळतंय? म्हणजे करंट ए कडून बी कडे. करंट ए कडून बी कडे चाललाय. ठीक आहे? आता हे झालं हाफ सायकलसाठी. जोपर्यंत तुमचा जो एबी आहे, तो वर येतोय तोपर्यंत. आणि नंतर काय होतंय? आपण त्याला मूव्ह करतोय ना, तर जसं अर्धी सायकल पूर्ण झाल्यावर काय झालं? एबीने सीडीची जागा घेतली, सीडीने एबीची जागा एबीने सीडीची जागा घेतली आणि सीडीची जागा एबीने घेतली. हे मोटर सारखंच आहे मुलांनो, फक्त मोटरच्या बिलकुल उलट आहे. मोटरमध्ये करंट जात होता म्हणून ते आपोआप चेंज होत होतं. इथे काय होतंय? आपण त्याला चेंज करतो आणि करंट निर्माण करतो. राइट? पण करंट वाहण्याची दिशा जशी मोटरमध्ये होती तशीच इथे सुद्धा आहे. तर एबी वर असताना करंट तुमच्याकडे जातोय आणि सीडी मधून तो बाहेर येतोय. कारण सीडी काय चाललंय? खाली चाललंय, राइट? तर सीडी खाली चालल्यावरती बघा, असं होणार ना? हं. हे झालं आपलं मोशनची दिशा, राइट? आणि मॅग्नेटिक फील्ड काय आहे? अशी. त्या बाजूला चालली आहे. ही बघा, ही मॅग्नेटिक फील्ड. मग आपला अंगठा कुठे आहे? इकडे. बॅक साइडला जातोय. राइट? मगाशी तो तुमच्या म्हणजे मोडलं बोट मगाशी तुमच्याकडे होतं. आता ते मागच्या बाजूला आहे. याचा अर्थ काय? करंट असा जातोय आणि असा माघारी येतोय. म्हणजे एबी मध्ये जातोय आणि सीडी मधून माघारी येतोय. म्हणजे करंट क्लॉकवाईजच फिरतोय. कळतंय तुम्हाला? ठीक आहे? आपण हे अँटी क्लॉकवाईज फिरवतोय मुलांना बघा. हे असं फिरवतोय. राइट? नाही, एबी, सीडी खाली. हे पण क्लॉकवाईजच फिरवतोय. आणि करंट पण क्लॉकवाईजच चाललाय. मोटरमध्ये आपण ह्याला अँटी क्लॉकवाईज फिरवलेलं. येस. म्हणून तर तो लेफ्ट आणि राइट हँड रूल वेगवेगळे का झाले? कारण त्याच्यामध्ये मोशन उलट्या डिरेक्शनमध्ये क्रिएट होते. ह्याच्यामध्ये मोशन जे आहे ते सुलट्या डिरेक्शनमध्ये क्रिएट होते. चला परत एकदा हा व्हिडिओचा पुढचा पार्ट बघूया. तुम्हाला मी आता जे म्हटले ते कळेलच. बघा, काय होतंय? सरळ फिरवतोय आपण ह्याला गोल गोल. घड्याळाच्या दिशेने फिरवतोय, क्लॉकवाईज फिरवतोय. आता बघा, क्लॉकवाईज फिरवल्यावर आता इकडे बघा मुलांनो. हे खूप असं छान बनवून दाखवलेलं आहे. हां, तेच दिसतंय इथे त्यांनी फ्लेमिंगचा राइट हँड रूल लावला. तर दिसतोय? करंट इथे जे आहे ते लेफ्टला दाखवते. तर इथे काय होणार आहे? हे खाली चाललंय आणि हे वरती येते बघा. परत आता हे गोल्डन इकडे आल्यावरती करंटचं डिरेक्शन काय झालं?
गोल्डन वरती आलं, करंटचे डिरेक्शन चेंज. कळते? म्हणजे बघा, ह्या बाजूला पूर्ण बघूयात. मी सांगते. आधी फक्त तुम्ही गोल्डन कुठल्या बाजूला असताना हे गॅल्व्हनोमीटर कुठल्या बाजूला दाखवते ते बघा. थांबा, हे थोडं फास्ट झालं. मी ह्याला थोडं स्लो करते कारण ह्याचं स्पीड मी वाढवलंय ना. ह्याला थोडंसं स्लो करते मी. नॉर्मल करते. आता हा वाला पार्ट बघूयात आपण. बघा. थांबा, इथे मी अजून स्लो पण करू शकते याला. हे खूपच फास्ट फास्ट दाखवले आहे मी. हा. बघा. दिसते? गोल्डन बघा. आता नक्की चाललंय काय? हे असं का होतंय? होतंय काय मुलांनो? होतंय काय बघा, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. थांबा. आता माझ्याकडे बघा. ठीक आहे? आता मी एक आयडिया करणार आहे. मी आता ना, जसं की उलट्या बाजूने तुम्हाला हे बनवूनच दाखवते. तर समजा हे माझं ते आर्मेचर आहे. ठीक आहे? आर्मेचर आहे. आता इकडची जी बंद बाजू होती ना बुकची, जे सीडी आहे म्हणजे, त्याला आपण हे लाल कलर घेऊया. म्हणजे ते समजा त्या एका रिंगला लावलंय आणि इकडे ब्ल्यू कलर घेऊया. ओपन बाजूला काय घेऊया? ब्ल्यू कलर घेऊया. हे AB ला जोडले. कळतंय तुम्हाला? आता नीट बघा. ठीक आहे? आता तुम्हाला व्यवस्थित समजेल की चाललंय काय नक्की. तर हे AB आहे, ही बाजू AB आहे. ओपन वाली बाजू AB आहे आणि ही क्लोज वाली बाजू काय आहे? CD. तर आता काय होणार आहे? तुम्ही काय करणार आहे? ह्याला घड्याळाच्या दिशेने फिरवणार आहे. म्हणजे असं फिरवणार आहे. तुमच्यासाठी ते घड्याळाच्या दिशेने, राइट? असं फिरवणार. तर आता बघा, ह्याला वरती केलं. सीडीला काय करताय तुम्ही? खाली करताय आणि ह्याला काय करताय? वरती करताय. तर आता बघा, जसं हे AB वर चाललंय, AB वरती चाललंय, करेक्ट आहे? लावा मग. आता तुम्ही ह्याला काय करणार आहे? फ्लेमिंगचा राइट हँड रूल लावणार आहे. तर आता इथे मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन काय? इकडे, राइट? तर हे मी बोट इकडे घेतलं, करेक्ट आहे? आणि ह्याला आता मी काय करणार आहे? असं फिरवणार आहे ना, ह्याला वरती करणार आहे. तर हे मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन, हे ह्याचं डिरेक्शन. कशाचं डिरेक्शन? थंब काय दाखवते? मोशन कुठल्या बाजूला. तर बघा, आपोआप मी हे ओपन केल्यावर बोट माझ्या बाजूला येते. तर आता करंट इकडे निर्माण झाला आणि ह्याच्या बिलकुल उलट. ह्याला मोशन खाली होतं, राईट? हे इकडेच ठेवू. तर आता करंट तिकडे तुमच्याकडे दाखवते. म्हणजे A कडून B कडे, C कडून D कडे. करंट कुठून बाहेर येतोय आता? करंट इकडून आतून गेला आणि बाहेर कुठून येतोय? करंट आता बाहेर येतोय रेड. मी आता हा जो तुम्हाला रेड कलरचा जो स्केच पेन दाखवलेला आहे, रेड मधून बाहेर येतोय. आता रेड मधली जी रेड वाला जो आहे तो कुठल्या रिंगला जोडलाय? समजा A रिंगला जोडलाय. थांबा, तुमच्या पुस्तकामध्ये काय रिंगची नावं दिली असतील ना? हा, रिंगसाठी त्यांनी नाव दिलेलं आहे R1 R2 दिलेलं आहे. ठीक आहे. हा, चला. तर आपण रेड जो आहे तो R1 साठी घेऊया. करंट R1 मधून बाहेर आला, मग गॅल्व्हनोमीटर समजा त्याचं डिरेक्शन राईटला दाखवतंय. आता काय होतंय? आता काय होतंय? आपण ह्याला आता परत फिरवतोय. आता अर्धी सायकल पूर्ण झाल्यावर हे बघा, हे आलं इकडे, राईट? दिशा चेंज झाली. AB ची दिशा सीडीने घेतली, CD ची दिशा AB ने घेतली. आता करंट बघा, आपण फिरवतोय त्याच डिरेक्शनला. त्याच्यामुळे आता CD मधला जो करंट आहे, आता CD काय बनलं? हा D इकडे आला ना, आता CD बनलं इथे D आणि इकडे C. म्हणजे CDच आहे. पण इथे काय होतं आधी? इथे हे C होतं, इथे होतं D. आता हे D बनलं आणि हे बनलं C, राईट? आता करंट जाईल DC मधून. DCBA. मगाशी करंट कसा गेलेला? ABCD मधून बाहेर गेलेला. म्हणजे बाहेर कुठून पडलेला? C मधून D मधून असा बाहेर पडलेला होता. आता करंट कुठून बाहेर पडतोय? DCBA. म्हणजे AB वाली जी साइड जी मी ब्ल्यू स्केच पेनने जोडलेली आहे रिंग 2 ला, आता करंट त्याच्यातून बाहेर पडतोय. म्हणजे एकदा करंट, म्हणजे करंट की नाही बाहेर कुठून पडतोय माहितीये? आपल्या लेफ्ट साइडला जी ब्रांच आहे
म्हणजे लेफ्ट साईडला जी आर्मेचरची बाजू आहे करंट तिथूनच बाहेर पडणार आहे, बरोबर आहे ना. गोल फिरून जाऊन तो एकाच बाजूने बाहेर पडेल, दोन्ही बाजूने थोडी बाहेर पडेल. पण बाजू सारख्या चेंज होत असल्यामुळे तर जी बाजू लेफ्टला आहे करंट त्याच्यातून बाहेर पडला, परत दुसरी बाजू लेफ्टला जी आली, परत त्याच्यातून करंट बाहेर पडला, परत ह्याच्यातून करंट बाहेर पडला. म्हणजे एका वेळी करंट कशातून बाहेर पडतोय, सी मधून डी मधून बाहेर पडतोय, सीडी मधून बाहेर पडतोय. आणि एका वेळी करंट काय कशातून बाहेर पडतोय, कशातून बाहेर पडतोय, बीए मधून बाहेर पडतोय. तर सीडी मधून एकदा बाहेर पडतोय, बीए मधून एकदा करंट बाहेर पडतोय. तर बघा, मी तुम्हाला आता आकृती काढून पटकन ह्याला परत एकदा एक्सप्लेन करते, म्हणजे अजून ठळक एकदम तुमच्या डोक्यामध्ये हे बसेल. तर नीट बघा. हे ना इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर नीट समजून घेतलं की मग हे इझी आहे. खूप साऱ्या मुलांना हे डिफिकल्ट वाटतं कारण त्यांना समजत नाही काय चाललंय ते. चला आता मी तुम्हाला समजेल असं छानपैकी आकृती काढते. तर आता आपण काय घेतलं, हे आपलं, हे बघा, हे असं मी घेतलं, हे आपलं आर्मेचर. ठीक आहे. तर कन्फ्युजन नको म्हणून मी काय करते, की मगाशी केलेलं तसंच करूयात आपण. ह्याला व्हिडिओमध्ये जसं केलेलं ना, तर ह्याची जी रिंग आहे ना, जिथे जाऊन हा कनेक्ट होणार आहे, ह्याची रिंग मी येलो दाखवते, रेड दाखवते. आणि ह्या वालेची जी रिंग आहे, ती मी अशी येलो दाखवते. आता हे बाजूबाजूला रिंग नसतात मुलांनो, पण तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी असं दाखवलंय. ठीक आहे. तर मग ह्या रिंगची कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी हे मग आपल्याकडे ब्रशेस आहेत, दोघांसाठी पण, राईट. आणि त्याच्यातून आपण आता काय करणार आहे, थांबा वेगळा कलर घेते. तर आपण आता काय जोडली मग ही वायर. आणि इथे आहे आपलं हे गॅल्व्हनोमीटर. आता क्रिस्टल क्लिअर तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर हे गॅल्व्हनोमीटर. आणि आपण काय केलेलं, तर हे आपलं इथे नॉर्थ होतं आणि इकडे आपलं साऊथ होतं, राईट. म्हणजे आपल्या मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्डसाठी आपण म्हणतो बी. तर बीचं डिरेक्शन, मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन आपलं कुठे आहे, राईट साईडला. आता बघा नीट. सो आता ह्याला आपण आणतोय वरती, वरती आणतोय ह्याला. तर हे आहे आपलं ए, बी, सी, डी. बघा येलो एबी आहे, रेड सीडी आहे. तर आता येलो इकडे असल्यावर सीडी खाली चाललंय, राईट. आणि करंटचं डिरेक्शन काय असणार आहे, ए टू बी टू सी टू डी. म्हणजे आता करंट कुठून बाहेर पडतोय, सीडी मधून. म्हणजे करंट कशातून बाहेर पडणार आहे, रेड मधून. तर हा इकडे असा करंट बाहेर पडताना मग हा गॅल्व्हनोमीटर काय करेल, डिफ्लेक्शन दाखवेल. आता गॅल्व्हनोमीटर जो आहे तो कोणत्या बाजूला डिफ्लेक्शन दाखवतोय, ते आपण आता व्हिडिओमध्ये बघूयात. म्हणजे कुठून करंट बाहेर पडल्यावरती गॅल्व्हनोमीटर कोणत्या बाजूला डिफ्लेक्शन दाखवतो, ते आपण आता व्हिडिओमध्ये परत एकदा बघू. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, ह्याच्या बिलकुल उलट. आता काय झालं, इथे दुसऱ्या केसमध्ये काय होतं, आता ह्यालाच मी ओव्हरराईड करू का मुलांना. आता बघा इथे काय झालं, हा ह्यालाच मी आता चेंज करते. बघा हे येल्लोला आता मी रेड करते. नाही, येल्लोला रेड करायची गरज नाहीये, थांबा. हे तर फिरतच राहणार आहे ना. आता येल्लो इकडे येईल, हा. रिंग नाही चेंज होणार, रिंग तशीच राहील. हा पोर्शन फक्त, हा वाला पोर्शन आता काय होईल, हा वाला पोर्शन फक्त आता रेड होईल. आणि हा वाला पोर्शन येल्लो, कळतंय. येल्लो इकडे आलं. आणि आता हे पण तर चेंज होणार आहेत. मग आता हा बघा डी इकडे आला, आता हा डी इकडे,
आणि हा सी कडे आणि इथे काय आलं आता बी, इथे आलं ए. आता करंट कुठून बाहेर पडेल? ऑफकोर्स करंट तर असंच जात राहणार आहे, राइट? करंट तर क्लॉकवाईजच आहे. नेहमी करंट ह्याच दिशेने बाहेर पडणार आहे मुलांनो. ह्या बाजूला जी ब्रांच आहे ती. इकडूनच करंट डेफिनेटली बाहेर पडणार आहे. तर आता करंटची डिरेक्शन बघा काय होईल. तो डी कडून सी कडे चाललाय, सी कडून बी कडे आणि परत ए कडे. म्हणजे करंट बाहेर कुठून पडणार आहे? येलो मधून बाहेर पडणार आहे आता, राइट? आधी रेड मधून पडलेलं, आता येलो मधून बाहेर पडेल. मग आता येलो मधून बाहेर पडल्यामुळे मगाशी करंट इकडून गेलेला होता, राइट? आता ही वाली येलो वाला पार्ट कोणत्या ह्याच्याशी जोडलेला होता? ह्या रिंगशी जोडलेला होता ना मगाशी. हं? हां, हा पोर्शन पण चेंज होईल हां मुलांनो. आता कसं होईल हा पोर्शन? आता पोर्शन हा असा असेल. आता हा वाला कशाशी जोडलेला असेल? हा वाला आता ह्याच्याशी जोडलेला असेल आणि हा वाला जो आहे आतून असा येऊन ह्याला जोडलेला असेल, राइट? कारण ते तर आपण नाही चेंज करत आहे ना. कळतंय? तर मगाशी करंट इकडून ह्याच्यातून गेलेला. आता पण करंट बघा इकडून येऊनच मात्र तो करंट आता असा जाईल, राइट? तर एकदा करंट असा जातोय, दुसऱ्यांदा करंट असा जातोय. म्हणून काय होतंय अल्टरनेट. अल्टरनेट म्हणजे एकाला एक सोडून म्हणजे अल्टरनेट हाल्फ सायकलसाठी करंट आपली दिशा काय करतोय बदलतोय. म्हणूनच ह्याला म्हणतात अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेट हाल्फ सायकलसाठी करंटने आपली दिशा चेंज केली, की त्याचं नाव आहे अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे? तर चला आता व्हिडिओचा जो हा वाला भाग आहे, परत एकदा बघूयात आणि मग आपलं काम जे आहे ते कंप्लीट होईल. बघा, नीट बघा आता ह्याला परत एकदा चेक करूयात. हां, बघा आता ना हा येलोवाला कुठे गेला? हां, येलोवाला इकडे आला खाली, इकडूनच करंट बाहेर पडणार आहे. तर येलोवाला इकडे राइट साइडला आल्यावर बघा दिशा कुठे दाखवते करंटची? इकडे, डावीकडे, राइट? करंट इकडून बाहेर येऊन येलो कशाला जोडलेलं होतं बघा? पहिल्या रिंगला जोडलेलं होतं मुलांनो, राइट? म्हणजे करंट बघा येलो मधून ह्या पहिल्या रिंगमधून इकडून येतोय. हा इकडे म्हणजे करंट इकडे चाललाय ना, ह्या बाजूला चाललाय म्हणून गॅल्व्हनोमीटर पण तिकडेच दाखवतंय. म्हणजे करंट असा चाललाय. करंट कसा चाललेला आहे? असा येऊन इकडे चाललाय म्हणजे आपल्या राइटला चाललाय. म्हणून गॅल्व्हनोमीटर पण राइटलाच दाखवतंय. आता बघा, ह्याच्या बिलकुल उलटं बघा आता. पुढे बघा आता काय होतं. करंटची दिशा बदलायला लागली? येस. हां. आता हाल्फ सायकल नंतर बघा. 1 मिनिट ह्यांनी खूपच फास्ट केलं. हां. बघा, आता काय झालेलं होतं हाल्फ सायकलसाठी मला ना तो पॉइंटच नाही सापडत आहे. ज्यावेळी हां, मिळाला. बघा, आता ग्रे कलर राइटला आलाय, राइट? ग्रे कलर राइट साइडला आलाय. तर राइट साइडनेच करंट बाहेर पडणार ते आपल्याला माहिती आहे. बघा आता हा ग्रे कलर राइटला आल्यावरती करंट कुठून जाणार आहे? ह्या दुसऱ्या रिंगमधून. म्हणजे दुसऱ्या रिंगमधून म्हणजे असा येऊन इकडे, राइट? तर मग करंट इकडे जाणार आहे. मग हे बघा बरोबर हे लेफ्टला चाललंय. दिसलं? गेलेलं लेफ्टला, राइट? तर लक्षात कसं ठेवायचं? येलो ज्या साइडला आहे त्या साइडला करंट दाखवते बघा. दिसतंय? येलो इकडे होता राइटला. ज्या साइडला येलो कलर फिरतोय त्या साइडला दाखवते कारण म्हणजे येलोच्या उलट्या दिशेने करंट आहे. तर ही वाली जी व्हिडिओ आहे ना, ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं, की प्रत्येक हाल्फ सायकलला हे गॅल्व्हनोमीटर काय करतंय? आता डीसी जनरेटर आपल्याला ना कधी-कधी काय तुम्हाला माहिती आहे मुलांनो, आपल्या घरी जो करंट येतोय ना, करंटचा सप्लाय तो एसी आहे. एसी म्हणजे करंट आपला अर्ध्या सायकलमध्ये डिरेक्शन चेंज करतोय. आता हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात, की आपण एसीच का वापरतोय. पण कधी-कधी आपल्याला डीसीची गरज असते. डीसी म्हणजे काय एकाच डिरेक्शनमध्ये फ्लो होणारा करंट. तर आपली जी नॉर्मली बॅटरी किंवा सेल्स असतात, त्याच्यामध्ये डीसी करंट असतो. जर मग आपल्याला ह्या जनरेटरला डीसीमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, तर खूप सोप्पा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं आपण, हे
बघा काय केलेलं आहे. हे जे आपण 2-2 वापरलेले होते ना, स्लिप रिंग्स वापरलेले होते. त्याच्याऐवजी जी मोटरमध्ये स्प्लिट रिंग वापरलेली ना मुलांनो, ती वापरायची आहे. म्हणजे कळतंय तुम्हाला काय होतंय? ह्या राइट साइडला जी येईल ना, राइट साइडला ही जी स्प्लिट रिंग येईल, तिथूनच करंट बाहेर येणार आहे, राइट? म्हणजे करंट नेहमी मग आता इकडूनच बाहेर येईल. बघा, एकाच डिरेक्शनला डायरेक्ट दाखवतोय आता, कळतंय? राइट साइड वरूनच बाहेर येणार होता ना करंट. म्हणून मग स्लिप रिंगच्या ऐवजी स्प्लिट रिंग वापरली की झालं. मग तो बनेल आपला डीसी जनरेटर. एक असतो एसी जनरेटर जो अल्टरनेटिंग करंट निर्माण करतोय, दुसरा असतो डीसी जनरेटर. ठीक आहे? तर चला, आज आपण इथे थांबूयात, कारण ओव्हरडोस होईल मग तुम्हाला. तर तुम्हाला होमवर्क सांगते मी काय करायचंय. पटकन होमवर्क नोट करून घ्या. एक तर पहिला प्रश्न, व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? ठीक आहे? दुसरा प्रश्न काय आहे तुम्हाला, हे जनरेटरचं वर्किंग लिहायचंय पूर्ण. ठीक आहे? एक तर तो कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतोय, हाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे ना, तोच त्याचा प्रिन्सिपल आहे मुलांनो, की एका कॉइलमध्ये मॅग्नेटिक फील्ड आपण चेंज केली, तर दुसऱ्या कॉइलमध्ये करंट इंड्यूस होतो. ह्याच प्रिन्सिपलवर आपलं इलेक्ट्रिक जनरेटर काम करतोय. मग व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्याचं जे आन्सर आहे तेच ह्याचा प्रिन्सिपल आहे. तर क्वेश्चन लिहा, एक्सप्लेन प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ an electric generator with the help of a diagram. ठीक है? Explain construction, working and explains principal construction and working of an electric generator with the help of a diagram. ठीक आहे, तर हे इलेक्ट्रिक जनरेटर वर्किंग बघा ह्याच्यामध्ये सगळी दिलेली आहे. एक तर इथून इथपर्यंत ह्याचं कन्स्ट्रक्शन असेल आणि इथून ते खालपर्यंत ह्याची जी वर्किंग असेल, ती काम कसं करते ती असेल. तर हे नीट वाचून काढा, जसं आपण मी मोटरचं मार्किंग केलेलं. आणि इथे बघा तेच सांगितलेलं आहे. डीसी जनरेटरसाठी आपण काय करणार आहे, फक्त इथे स्प्लिट रिंग्स लावणार आहे. तेच दिलेले बघा. स्प्लिट रिंग इज युज्ड इन इलेक्ट्रिक मोटर, जी ती वापरलेली तीच इथे लावणार आहे, की बनेल मग आपला डीसी जनरेटर. ठीक आहे? सो मला वाटलेलं ह्याला 2 तास लागतील. तर लागले 2 तास, पण बऱ्यापैकी टॉपिक आपला झालाय. तर आता हा एसी करंट आणि डीसी करंटचा टॉपिक आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया आणि नेक्स्ट क्लासमध्ये मग आपण एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स पण बघू. ठीक आहे मुलांनो? चला, तर आता क्लास इथे संपूया.